मुंबईतील कलिंगड केसच्या संदर्भात एक अतिशय धक्कादायक माहिती उघडकीस आली, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली। मुंबईमध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन एका कुटुंबाचा अंत झाला होता। ही घटना सगळीकडे चर्चेचा विषय ठरली। लोकांना वाटलं होतं की कलिंगड खाल्ल्यामुळे ही घटना घडली, त्यामुळे लोक घाबरले। लोकांनी कलिंगड खाणं बंद केलं। पण जेव्हा काल या कलिंगडाचा तपासणीचा रिपोर्ट आला, तेव्हा समजलं कलिंगडमध्ये काहीच नव्हतं, कारण या कुटुंबासोबत घातपात झाला होता। होय, कलिंगडाने नाही तर एका व्यक्तीने या कुटुंबाचा गेम केला। कारण की पोलिसांनी त्या कुटुंबाच्या घरातील कलिंगड, बिर्याणी, चिकन, पाण्याचा माठ, अनेक मसाले अशा सगळ्या वस्तू चेक केल्या। त्यात काहीच सापडलं नाही। ना बिर्याणीमध्ये काही होतं, ना कुठल्या कलिंगडमध्ये काही होतं। घरातल्या वस्तूत काहीच प्रॉब्लेम नव्हता। प्रॉब्लेम होता एका व्यक्तीचा, ज्यानेच एक केमिकल या कुटुंबाच्या शरीरात सोडलं। वरवर पाहता हे प्रकरण अन्नातून बाधेचं वाटत होतं, पण या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा दुसराच होता। अखेर तो मास्टरमाइंड तपास यंत्रणांनी सापडवलाय। काही तासातच मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या जातील, पण त्यानं जी कबुली दिली त्याने संपूर्ण देश एका झटक्यात हादरला। एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत करणारा जो गुन्हेगार आहे तो अखेर ताब्यात। एक असा व्यक्ती ज्याने हा सगळा प्लॅन केला, ज्याचा मुखवटा आता पोलिसांनी फाडून त्याचं नाव समोर आलं। सुरुवातीला वाटलं कलिंगडमुळे झालं, पण पोलिसांनी घरातल्या सगळ्या खाद्यपदार्थांची टेस्टिंग केली आणि सगळ्या वस्तू नॉर्मल निघाल्या। तिथूनच पहिला संशय वाढला होता। पण खरा संशय जेव्हा वाढला, जेव्हा डॉक्टरांनी कुटुंबाच्या शरीरातली आतली तपासणी केली, तेव्हा आढळले त्यांच्या अवयवांचे हिरवे रंग। एक ना एक अवयव हिरवा पडला होता। तिथूनच एका केमिकलचं नाव समोर आलं। एक असं केमिकल की जे मेडिकल मध्ये कुठेच मिळत नाही, जे मिळण्यासाठी विशेष परवानगी लागते, आणि तेच केमिकल या कुटुंबाच्या शरीरात सापडलं, जे खाद्यपदार्थात नव्हतं। मग ते त्यांच्या शरीरात आलं कुठून? आणि इथूनच त्या मास्टरमाइंडचा पत्ता लागला। तपास यंत्रणांनी जबरदस्त तपास केला। आता संशय कलिंगड किंवा खाद्यपदार्थाहून बाजूला गेला होता। आता तपासाची दिशा बदलली होती। डोकाडिया कुटुंबाचा इतिहास तपासायला सुरुवात झाली होती। तपास यंत्रणा तपास करत होती की हे कुटुंब कसं, लोकांशी कसं वागायचं, यांचं कोणाबरोबर वैर होतं का, कोणाशी भांडण होतं का। हा तपास सुरू झाला आणि या तपासात समोर आली एक 2019 ची घटना। होय, तब्बल 7 वर्षापूर्वी अब्दुल डोकाडिया यांनी एक असा निर्णय घेतला होता की ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा अंत झाला, अशी चर्चा सुरू झाली। एक 2019 असं प्रकरण की या प्रकरणामुळेच मास्टरमाइंडने त्यांचा गेम केला। ती घटना होती कोर्टातली। 2019 साली कोर्टामध्ये केस दाखल झाली होती। त्या केसचे मुख्य साक्षीदार अब्दुल डोकाडिया होते। ज्या केसचा निकाल लागणार होता म्हणूनच त्यांना ही घटना घडवण्यात आली असा संशय आला, आणि अखेर पोलिसांनी मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या। मग खरंच तो मास्टरमाइंड कोण आहे? तो घरातला आहे की बाहेरचा आहे? कोणालाच मिळत नाही असं केमिकल त्याने कसं मिळवलं? या कुटुंबाचा त्याने गेम नेमकं कशा पद्धतीनं प्लॅन केला? काय आहे या प्रकरणाचं खरं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना जिने संपूर्ण देश हादरून टाकला होता। 25 एप्रिल वार होता शनिवारचा। खरं तर या दिवसापासूनच ही घटना सुरू झाली होती। एक घटना त्या दिवशी समोर आली। मुंबईमधील पायधुनी भागात राहणारं कुटुंब, ज्यांनी बिर्याणी खाल्ली आणि त्याच्यानंतर कलिंगड खाल्लं, आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ते कुटुंब संपलं। आता या घटनेला अगदी 8-9 दिवसाचा कालावधी होऊन गेलाय, पण तरी या प्रकरणाची चर्चा सुरू आहे। कारण की या प्रकरणाचं कारण कलिंगड आहे असं वाटत होतं, आणि उन्हाळ्यात कलिंगड खाणं प्रत्येकाला आवडतं, आणि लोकांनी डायरेक्ट कलिंगड खाणं बंद केलं। पाहता पाहता चर्चा अख्ख्या देशात सुरू झाली, पण पोलिसांनी अखेर या कटाचा मुख्य सूत्रधार सापडवला। ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवली, तेव्हा त्यांना समजलं ते पहिलं रहस्य, ज्याच्यातून या सूत्रधाराचा पहिला मुखवटा फाटणार होता। पहिल्यांदा तपास केला त्यांनी फक्त बिर्याणी खाल्ली नव्हती, तर त्यांच्या भावाला बोलावून बिर्याणी खाल्ली होती। तब्बल 9 जणांनी बिर्याणी खाल्ली। भावाचं कुटुंब निघून गेलं, आणि त्यानंतर या कुटुंबानं कलिंगड खाल्लं, आणि हे कुटुंब संपलं। पण मग भावाच्या कुटुंबाला कसं काही नाही झालं? इथूनच खरी संशयाची सुई वाळली होती। मग खरंच या प्रकरणाचा सूत्रधार कोण होता? तो आतला होता की बाहेरचा होता? कोण होतं मास्टरमाइंड? कुणी हा जीव घेणा गेम रचला? हळूहळू हे प्रकरण चाललं होतं। सुरुवातीला वाटलं एक प्रकारची बाधा आहे असं वाटत होतं, म्हणून पोलिसांनी 2 टीम तयार केला। पहिली टीम अब्दुल्ला यांच्या घरात घुसली, घराचा कानाकोपरा पालथा केला। सुरुवातीला बिर्याणीचा तांदूळ, मसाले, शिल्लक राहिलेलं चिकन, खजूर आणि पाण्याचा माठही घेतला। त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एकच होतं की तपासात कसं राहू नये। तर दुसरी टीम शरीराची तपासणी करत होती। पहिला संशय आला खाद्यपदार्थाच्या चाचणीनंतर। खाद्यपदार्थाची चाचणी केली गेली। बिर्याणी, राईस, टरबूज सगळं चेक झालं, त्याच्यात काहीच निघालं नाही।
आणि इथूनच संशय वाढला होता, जर अन्न पदार्थात काही नाही तर मग काय होतं खरं कारण. दुसरी टीम शरीराची तपासणी करत होती. पहिल्यांदा संशय वाढला, दुसऱ्या टीमने खरा संशयाला आता सबूत दिला होता. तपासणी करता करता धक्कादायक चित्र दिसलं. चित्रावरून संशय बळाला आणि त्यावरूनच मास्टर माइंडचा पत्ता लागला. 2019चं कनेक्शन काय, ती कोणती कोर्टातली केस होती, अखेर कोर्टाची केस कोणती, मग तो सूत्रधार कोण, कुणी गेम केला, कोणतं ते केमिकल होतं की जे कोणाला मिळत नाही ते मिळून त्याने शरीरात टाकलं. खाद्यपदार्थाचे रिपोर्ट आले, तिथून धक्का बसला. दुसरा धक्का ज्यावेळेस बसला, ज्यावेळेस डॉक्टरांनी तपासणी सुरू केली शरीराची, तर शरीरामध्ये अवयव पाहिले, अवयवाचा रंग हिरवा पडला. जेव्हा हिरवा रंग पडतो तेव्हा हिमोग्लोबिनचं रूपांतर सल्फ हिमोग्लोबिनमध्ये होतं. म्हणजेच एक असं केमिकल शरीरामध्ये सोडलं की त्यानंतर असे प्रकार घडतात. जे एक असं दुर्मिळ केमिकल जे डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मिळत नाही, जे कॅन्सरच्या आजारात वापरलं जातं, ते औषध यांच्या शरीरात सापडलं आणि त्यामुळे अवयवांचा रंग असा झाला. मग हे औषध तिथे कसं गेलं, हे औषध कुणी त्यांच्या शरीरात टोचलं, हे कुणी मिळवलं, हे औषध मिळवणारा सूत्रधार कोण, कुणी हा कार्यक्रम केला, कुणी हा भयानक कट रचला. अखेर संशयाची सुई आता अन्न पदार्थाहून हटून एका वस्तूकडे गेली होती, एका केमिकलकडे गेली होती आणि केमिकल कुणी मारलं त्या व्यक्तीकडे गेलो होती. अखेर तो मास्टर माइंड समोर येणार होता, ज्याची कल्पना कुणी केली नव्हती. तपास चक्र वेगानं फिरली. एका टीमने औषध चेक केलं, दुसरी टीम अन्न चेक करत होती, तर तिसरी टीम आता तिसरं कनेक्शन उघड करत होती. अब्दुल डोकाडिया यांचं कोणाशी वैर होतं का, त्यांचे संबंध कसे होते, इथून तपास सुरू झाला. प्रत्येक वर्ष मागे गेले, ते 2019 पर्यंत गेल्यावर त्यांना एक सापडली एक फाईल, एक अशी जुनी फाईल की त्या फाईलमध्ये सगळं सत्य उघडकीस येणार होतं. एक कोर्टामध्ये प्रकरण होतं, ते प्रकरण होतं अंधेरीतल्या DN नगर पोलीस ठाण्यात. एका मोठ्या बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण 2019 DN नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला एका बिल्डरच्या विरोधात फसवणूक आणि अतिशय हाय प्रोफाईलची केस होती. यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे की विटनेस म्हणजे अतिशय मुख्य साक्षीदार होते आणि हा खटला त्या वर्षापासून चालू होता आणि 2026 मध्ये या खटल्याची अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती अशी चर्चा झाली होती. आता ही महत्त्वाची सुनावणी जर पार पडली असती आणि त्यात मुख्य साक्षीदार डोकाडिया यांनी साक्ष दिली असती तर सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर झाल्या असत्या. त्या व्यक्तीचा कच्चा चिट्टा बाहेर आला असता आणि सुनावणीच्या काही दिवसाआधीचे प्रकरण घडलं. मग त्यामध्ये सुरुवातीला तर्क लावला कलिंगडचा, बिर्याणीचा, तर काही वेगळे तर्क लावले गेले. पण अखेर याचं कनेक्शन 2019 मधून सापडलं. इतिहास कधीच त्या ठिकाणी विसरत नसतो, अशा पद्धतीची माहिती समोर आली. मग याचा सूत्रधार कोण, यांचा फायदा कोणाला होणार होता, मास्टर माइंड कोण आहे, 2019चं रहस्य काय, पोलिसांना आता मास्टर माइंडचा तपास लागल्याची चर्चा होऊ लागली. 2019च्या त्या गुन्ह्यात आरोपी नेमकं बिल्डर होता की दुसरंच कुणी होतं, कोणती काळी कृत्य लपवण्यासाठी, आपली साक्ष कायम पुसून टाकण्यासाठी हा भयानक सापळा रचला गेला. अन्नातून बाधा झाली, ज्यामुळे कुटुंबाचा काटा काढला की काय, अशी चर्चा आता होऊ लागली होती. मग हा जो प्रकार होता तो नैसर्गिक होता की याच्यामध्ये घातपात होता, हा सगळा संशय बळावत होता. आता अखेर तपास यंत्रणांनी त्यांचा अँगल बदलला आणि मास्टर माइंडच्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली. आता लगेच त्या व्यक्तीला देखील आता लवकरात लवकर अटक होऊ शकते आणि त्याला देखील मोठा धडा शिकवला जाऊ शकतो. 2019चा तो सूड 2026 मध्ये इतक्या भयानक पद्धतीने घेतला जाईल याची कल्पनाच कुणाला नव्हती. या प्रकरणातील अधिकृत रिपोर्टमध्ये त्या मास्टर माइंडचं नाव आणि 2019चं कनेक्शन आता उघड होईल. गुन्हेगार किती हुशार असला तरी तो कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही, हेच या प्रकरणातून पुन्हा सिद्ध झालंय. आता या झालेल्या प्रकरणाविषयी तुमचं नेमकं मत काय, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.